नागपुरातील पारडी शिवारामध्ये बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू। बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाल्याची माहिती। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगावमध्ये बिबट्याची दहशत कायम। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्याभोवती बिबट्यांचा वावर। 1-2 नव्हे तर 3 बिबटे पिंजऱ्याजवळ रेंगाळले। मनसेच्या संदीप देशपांडेंकडून भ्रष्टाचाराचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेतून संदीप देशपांडे यांचा खुलासा। भ्रष्टाचाराचं आणखी एक प्रकरण मनसेनं काढलं बाहेर। मुंढव्यातील जमिनीवर अजित पवारांचा 2018 पासूनच डोळा। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांचा आरोप। पार्थच्या नावावर जमीन करण्याचा प्रयत्न असल्याचाही दावा। मुंबईतील अधिवेशनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार। आज विधानसभा अध्यक्षांना विधिमंडळ सुरक्षा रक्षक अहवाल सादर करणार। विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता असल्याची माहिती। एक गट आदित्य ठाकरेंसाठी आग्रही तर भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध। मनसेची ताकद किती याचा आढावा घ्या। उद्धव ठाकरे यांचे जिल्हा संपर्क प्रमुखांना आदेश। संघटनात्मक बांधणी करण्याच्याही सूचना। राज ठाकरे उद्या ठाणे कोर्टात हजेरी लावणार। 2022 मधील सभेत तत्कालीन मनसे शहराध्यक्षांकडून राज ठाकरेंना तलवार भेट। राज ठाकरेंसह अविनाश जाधव आणि रवींद्र मोरेंवर गुन्हा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होणार। विरोधकांच्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता। कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधक आक्रमक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर। खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार दिल्ली दौऱ्यामध्ये अमित शहांना भेटण्याचीही शक्यता। निवडणुकीतील संघर्षानंतर राणे बंधूंचं हस्तांदोलन। पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निलेश आणि नितेश राणे एकत्र। नागपूरमधील लोकभवनात राणे बंधूंमध्ये हितगुज। नागपुरातील हुरडा पार्टीत रंगली गाण्यांची मैफिल। विधानसभा अध्यक्षांनी गायलं गाणं। मुख्यमंत्र्यांनी दिली दाद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कुमार सानू यांच्या गाण्याची फरमाईश। मरण पत्करू पण वंदे मातरमची सक्ती मान्य नाही। दारुल उलूमचे मौलाना अरशद मदनी यांची पोस्ट। वंदे मातरम मधील काही ओळी मुस्लिमांच्या विरोधात असल्याचाही आरोप। नाशिकमध्ये आईनंच पैशांसाठी पोटच्या मुलांची विक्री केल्याचा संशय। तर संगोपनासाठी पैसे नसल्यानं 12 पैकी 3 मुलांना दत्तक दिल्याची आईची माहिती। तर पोलिसांनी घेतला 3 मुलांचा ताबा। कांदिवलीमध्ये 5 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार। मुलगी बाहेर खेळत असताना गोड बोलून घरात नेऊन दुष्कृत्य केलं। 16 वर्षीय आरोपीला फाशी देण्याची मागणी। इंदापुरात भीमा नदीतील अवैध वाळू उपशावर कारवाई। 7 बोटी पाण्यात बुडवत 70 लाखांचा मुद्देमाल नष्ट। वाळू तस्करांचे धाबे दणाणले। बाईकमध्ये पेट्रोल भरताना आग। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधली घटना। दुर्घटनेत तरुणाचा होरपळून मृत्यू। गोव्याच्या नाईट क्लबमधील अग्निकांड प्रकरणी आणखी एकाला अटक। क्लब मालक अजय गुप्ताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। आतापर्यंत 6 जणांना अटक। नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। निफाडमध्ये पारा 5.9 अंशांवर। वाढत्या थंडीमुळे नद्या, ओढे आणि धरणाच्या पाण्यावर धुक्याची चादर।